आणि आपण मगासपासून ऐकतच असाल की दिल्लीवारी असू देत किंवा त्यानंतर ज्या चर्चा चालू आहेत नाराजीच्या त्याच्याबद्दल कशा पद्धतीने आपली बाजू मांडलेली आहे। तुम्ही सुद्धा हे सगळं बघताय, उद्धव ठाकरेंनी सुद्धा यावरती टिप्पणी केलेली आहे। तुमच्या पक्षाच्या नजरेतून कसं सगळं दिसतंय सध्या? खरं म्हणजे सुरुवातीलाच ज्यावेळी यांनी शिंदे गटाने ज्यावेळी गद्दारी केली आणि सुरत मार्गे गुवाहाटीला गेले, त्याच वेळी यांनी स्वाभिमान हा दिल्लीच्या चरणी गहाण ठेवलेला होता आणि त्यामुळे आता तक्रारी करून काहीही फायदा नाही। मुळात मला असं वाटतं की जेवढ्या वेळा मुख्यमंत्री दिल्लीला चक्रा मारत नसतील तेवढ्या वेळा उपमुख्यमंत्री दिल्लीला चक्रा मारतायत आणि ते कुठली तरी घुसमट त्यांची होते, प्रचंड घुसमट आहे जी सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी त्यांची अवस्था आहे। परंतु आता नेतृत्व जर दिल्लीश्वराचं मान्य केलेलं आहे तर आता ते सहन करावं लागणार आहे आणि अनेक त्या ठिकाणी अशी अवस्था आहे की शिंदेंना संपवण्याची भाषा हे अनेक भाजपातले नेते बोलू लागलेले आहेत आणि त्यामुळे शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। त्या अस्वस्थतेमधून मग कुठे ते दरेगावला गावी चालले जातात, तर कधी कॅबिनेटच्या बैठकांवर बहिष्कार टाकला जातो, तर अनेक वेळा ते दिल्लीवारी करत असतात। त्याच्यामुळे हे काही नवीन नाहीये, परंतु भारतीय जनता पक्षाची ही रणनीती आधीपासून राहिलेली आहे, फोडा आणि राज्य करा। आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष त्यांना नकोय, प्रादेशिक पक्षांना फोडून त्या ठिकाणी स्वतःची एक हाती सत्ता कशी काबीज करता येईल याकडे भारतीय जनता पक्षाचा सातत्याने कल राहिलेला आहे आणि त्यातून हा जो काही प्रकार आहे हा घडलेला आहे। हे काही नवीन नाहीये, आता शिंदेची उपयोगिता संपलेली आहे आणि त्यातून मग अशा प्रकारे जयश्रीताई तुमचा मुद्दा कळलाय। आता ह्याच्यावरती आपण थेट जाऊया केशवजींकडे, कारण त्यांना ह्याच्यावरती उत्तर द्यायचंय। केशवजी, म्हणजे मला एक गोष्ट त्यात लक्षात नाही आली की खरं म्हणजे आपण आपलं बघितलं पाहिजे, सामनामधून काँग्रेसला विनवण्या कराव्या लागतात उभाठाला। यापेक्षा आणखीन दयनीय अवस्था काय होऊ शकते की तुम्ही आमच्याशी मुंबई महापालिकेला सोडून जाऊ नका। अहो, जिथे 3 पक्ष एकत्र महाविकास आघाडीतले राहायला तयार नाहीत, कालच अर्ज भरण्याची मुदत संपली, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांना पुरेसे उमेदवार मिळाले नाही। जिंकणारे उमेदवार सोडून द्या, पण लढवायला सुद्धा उमेदवार पुरेसे मिळाले नाहीत। ही इतकी दयनीय अवस्था आहे। ऐक, पण माझं पूर्ण होऊ द्या ताई, माझं पूर्ण होऊ द्या। या उलट भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी असेल, या 3ही पक्षाकडे उमेदवारांची गर्दी आहे, स्वाभाविक इच्छुकांची मोठी गर्दी आहे, संख्या मोठी आहे, पक्ष मोठे होऊ पाहत आहेत। त्यामुळे त्याचा आधी आपल्या पायाखाली काय जळतंय, आपली दयनीय अवस्था काय आहे, हे उभाटा गटांनी जर अधिक चिंता केली तर त्यांच्या हिताचं आहे। आमच्या 3ही नेतृत्वामध्ये संवाद आहे, आम्हाला अग्रलेखातनच सल्ले द्यायची वेळ, दुसऱ्यांना किंवा विनवण्या करण्याची वेळ आमच्यावर अजून तरी येत नाही। बरं, थोडक्यात महायुतीच्या पक्षांना जास्त डिमांड आहे असं म्हणतायत केशव उपाध्याय। जयश्रीताई काय म्हणाल? नाही, हे काय म्हणता येईल की तो त्यांचा फारच गोड गैरसमज आहे। महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होत आहेत त्यातली जर आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की खूप मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये फूट पडलेली आहे, अनेक ठिकाणी बंडखोऱ्या झालेल्या आहेत आणि ही आकडेवारी मला असं वाटतं की केशवजींनी एकदा घेतली पाहिजे, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की काय परिस्थिती आहे। दिव्याखाली अंधार आहे परंतु तो दिसणार नाही आणि आता जी काही सत्तेची मगरुरी आहे त्यामुळे तो जी काही परिस्थिती आहे खरी परिस्थिती आपल्या लक्षात येणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी ही या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक निवडणुका असल्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांवर तो प्रश्न सोडवलेला होता की काही ठिकाणी आघाडी जिथे करायची तिथे करा, जिथे ज्या ठिकाणी तुम्ही स्वतंत्र लढू शकता त्या ठिकाणी स्वतंत्र लढा। हा काही खूप मोठा विषय नाहीये, परंतु आज जेव्हा तुमच्यावर त्या ठिकाणी आरोप व्हायला लागलेत, आज जेव्हा लोकांना महाराष्ट्रातील जनतेला तुमचं खरं स्वरूप दिसायला लागलेलं आहे, तेव्हा मग अशा प्रकारचे दुसऱ्यांवर आरोप करणं हे साहजिक आहे। परंतु आज खरी परिस्थिती भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आणि भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं काम करतो हे आज महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यासमोर आलेलं आहे। मला वाटतं शिंदे गटातल्याही अनेक नेत्यांना ते उमजलं असेल। फक्त ईडीच्या भीतीपोटी किंवा त्या ठिकाणी अनेक कारवायांच्या भीतीपोटी जे काही शिंदे गट सोडून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षात जाण्याचा जो काही एक सपाटा काही लोकांनी लावलेला आहे, जे काही इन्कमिंग सुरू आहे भारतीय। जयश्रीताई तुमचा मुद्दा कळलाय, मी केशवजी तुमच्याकडे येते, पण त्याआधी मला मनीषाताईंकडे जायचंय। प्रादेशिक पक्षांना भाजप फोडण्याच्या मार्गावरती आहे, तो त्यांचा प्रयत्न आहे असा एक थेट आरोप जयश्रीताई कळतायत। गेल्या काही दिवसात जे चाललंय ते पाहता तुम्हाला हे कुठे पटतं का? तुमचं काय मत आहे यावर? बघा, जयश्रीताईंना मी आठवण करून देऊ इच्छिते की
2017 मध्ये